पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र महालक्ष्मी मंदिर असलेल्या विवळवेढे ग्रामपंचायत हद्दीत एका कातकरी वस्तीला डबक्यातून पाणी प्यावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता व याबाबत सर्वप्रथम पालघर न्यूज नेटवर्कवर बातमी देखील दाखवली होती। यानंतर प्रशासनाची आता धावपळ उडाली आहे। या कातकरी पाड्यांवर प्रशासनाचे अधिकारी देखील आता उपस्थित झाले असून तातडीने बोरवेल मारले आहे व आता येथील कातकरी पाड्यांवर असलेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लवकरच होणार आहे। यामुळे स्थानिकांमध्ये आनंद पाहायला मिळाला व पालघर न्यूज नेटवर्क चॅनलचे आभार देखील मानले। पाहूया याबाबतचा आमच्या प्रतिनिधी शैलेश तांबडा यांनी घेतलेला ग्राउंड रिपोर्ट। नमस्कार, पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। 2014 साली पालघर जिल्हा हा ठाणे जिल्ह्यापासून विभक्त झाला। विकासाच्या नावाने पालघर जिल्ह्यात सर्वात जास्त आदिवासी जमातीचे ही लोक राहतात आणि विकासाच्या नावाने पालघर जिल्हा 2014 साली विभक्त झाला ठाण्यापासून। आणि आपण ह्या पालघर जिल्ह्यात सध्या बघतो एक गेल्या दिवसात ग्रुप ग्रामपंचायत महालक्ष्मी येथे एक भयान वास्तव आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून दाखवलं। ज्या महालक्ष्मी म्हणजे विवळवेढे ग्रामपंचायतच्या अंतर्गत एक कातकरी पाडा वस्ती येते आणि त्या वस्तीमधील लोक हे आजही एका डबक्यातून पाणी पितात आणि जे पाणी गुराने उसळलेले पाणी किंवा ज्या ठिकाणी गुरं जाऊन पितात तेच पाणी ही माणसं तिथे पाणी जाऊन पितात। आपण ही बातमी दाखवली प्रसारित केली होती आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून लगेच त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे। आपण पाहू शकता इथे एक बोरवेल मारलेला आहे। आपल्यासोबत इथे काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। दादा, गेल्या दिवसात एक विषय होता की आपल्या पाड्यामध्ये पाणी नाही त्या वस्तीत आणि ही बातमी आपण प्रसारित केली होती पालघर न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून। आज इथे बोर मारलेला आहे, तुम्हाला पाण्याचे सोय झाले, काय सांगा? माझं नाव विलास भोये आहे। सर्वप्रथम तर प्रसार माध्यम जे आहेत आणि पालघर न्यूज नेटवर्कचे खूप खूप आभार आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी मानतो। आम्ही गेल्या काही महिन्यापासून या समस्याची आम्ही झोन देत होतो। आम्ही वारंवार प्रशासनाला सांगूनही त्याची दखल घेतली नाही, परंतु ज्यावेळेस आम्हाला प्रसार माध्यम यांच्या माध्यमातून जी आम्ही बातमी दिली त्यांनी सपोर्ट केला, तर त्यावेळेस प्रशासनाने आमची तातडीने दखल घेऊन आता आम्हाला तात्पुरते का होईना पण बोरवेल मारून आणि पाण्याची व्यवस्था करत आहेत। तरीही आमची एक अशी अजून विनंती आहे की जल जीवन मिशनचे आम्हाला पाणी हे मिळू शकतं, त्याचे हे रिपेरिंगचे काम किंवा जे काही अपूर्ण असेल ते पूर्ण करावे आणि त्याचे घरापर्यंत नळ आलेत त्याला आम्हाला पाणी मिळावे। पालघर न्यूज नेटवर्कचे खूप खूप आभार। ग्रामपंचायत विवळवेढेमध्ये पाणी टंचाईबाबतची माहिती प्राप्त झाली होती, त्या अनुषंगाने तात्काळ ग्रामपंचायत तिथे सद्यस्थितीमध्ये पाणी पुरवठा केलेला आहे। सोबतच 2 बोरवेल केलेले आहेत। बोरवेलच्या उपलब्ध पाणीसाठ्याच्या अनुषंगाने आज कातकरी पाड्यामध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे। तसेच जलजीवन मिशनची जी योजना आहे ती सद्यस्थितीमध्ये नादुरुस्त होती आणि ती आत्ता ग्रामपंचायतकडे हँडओव्हर झालेली नाही, तरी देखील ग्रामपंचायतमार्फत 3 ते 4 वॉल्व बदलून आज ती योजना सुरळीत संध्याकाळपर्यंत पाणी पुरवठा चालू होईल।